वेलकम टू ब्लॅक फॉरेस्ट. फ्रायबर्ग इज अ मोस्ट सनीएस्ट सिटी. पण जे ब्लॅक फॉरेस्ट हा केक खातोय ना, त्या केकचं मेन ओरिजिन इथनं झालंय. ब्लॅक फॉरेस्ट जर्मनी. तर त्याचं लग्न फ्रायबर्गच्या मुलीशी किंवा मुलाशी होईल. हे डे 2 इन ब्लॅक फॉरेस्ट. फॉरच्या टॉप मोस्ट व्ह्यू पॉइंटला पोहोचलाय. ब्लॅक फॉरेस्ट केक ऑर्डर केलाय. हा आहे आमचा डे 3 इन ब्लॅक फॉरेस्ट. आता आपण आलो आहोत स्टिट्सी लेकवर. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आमचा आहे डे 2 इन ब्लॅक फॉरेस्ट आणि आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली छान हॉट कॉफी घेऊन. आणि त्यानंतर आता आम्ही निघालोय ट्रायबर्गला जाण्यासाठी. आता आपण आहोत ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आणि ब्लॅक फॉरेस्ट मधील ट्रायबर्ग या गावात. सगळ्यात महत्त्वाचं, ब्लॅक फॉरेस्ट का म्हणतात? ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे इथले जंगल एवढे घनदाट आहेत की आतमध्ये जर गेलं तर पूर्ण अंधार असतो, त्यामुळे आपण ब्लॅक फॉरेस्ट म्हणतो. आणि ट्रायबर्ग हे प्रसिद्ध आहे येथील कुकू क्लॉकसाठी आणि निसर्गरम्य वातावरणासाठी आणि स्पेशली इथला सगळ्यात हायेस्ट वॉटरफॉलसाठी. आम्ही आता कुकू क्लॉक पण पाहणार, वॉटरफॉल आणि इथलं सुंदरता तुम्हाला दाखवणार. तुम्ही पाहू शकता हे हार्ट ऑफ ब्लॅक फॉरेस्ट आहे. तर आता आम्ही आलो आहोत ट्रायबर्ग गावातील सर्वात जुनी कुकू क्लॉक पाहण्यासाठी. ही कुकू क्लॉक असं म्हटलं जातं की येथील सर्वात जुनी कुकू क्लॉक आहे. या कुकू क्लॉक पाहण्यासाठी 2 युरो तिकीट आहे. आम्ही आता जस्ट पे करतोय. होप सो इट विल बी गुड एक्सपिरियन्स. अँड प्रत्येक 1 तासाला ह्या विंडोमधून कुकू बाहेर येते, तुम्ही बघू शकता. His idea was to take a look inside of the clocks, and so he took this, and from these he made it 50 parts bigger. It took 3 years to make it. आत्ताच आपण कुकू क्लॉक बाहेरून पाहिले. आता कुकू क्लॉकचं मेकॅनिझम पाहायला आम्ही आत आलो आणि आम्हाला थोडी हिस्ट्री त्यांनी सांगितली. मे बी तुम्हाला इंग्लिश व्हर्जनमध्ये हर्षदा दाखवेल, पण मी तुम्हाला जस्ट सोप्या भाषेत सांगतो. 1980ला जोसेफ डॉल्ट या इंजिनियरला वाटलं की ही वॉच छोटी आहे, आपण एक मेकॅनिकल वॉच तयार करू लाकडाची. त्याची ती हॉबी होती आणि ती हॉबी त्यांनी एक बिझनेसमध्ये तयार करायचं ठरवलं. 3 वर्ष मेहनत केली आणि परफेक्टली ही वॉच बनवल्या गेली. ही वॉच मी जस्ट विचारलं की ही इलेक्ट्रिसिटीवर चालते का, तर नाही. हा जो वेट पाहू शकता, मॉर्निंगला ते वेट टॉपला ठेवतात, दिवसभर ते वेट खाली खाली येत राहतं आणि त्या पॉवरवर हे मेकॅनिझम वर्क होतं. हा पेंडुलम आहे, हा दिवसभर फिरतो. दिवसातून एकदा त्यांना हा वेट परत टॉपला घ्यावं लागतं, तर ही पूर्ण वॉच ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर चालते. तर हे झालं वॉचचं मेकॅनिझम राईट साईडला, आणि लेफ्ट साईडला हे मेकॅनिझम आहे त्या कुकूचं. तो कुकू बाहेर येतो प्रत्येक 30 मिनिटांनी आणि त्यासाठी जी लागणारी पॉवर आहे ती पण त्याच वेटने भेटते. आणि त्यांनी एक मेकॅनिकल सेटिंग बनवली आणि त्या सेटिंगने प्रत्येक अर्धा तासाला तो पार्ट कंप्लीट झाला तर याला पॉवर येते आणि तो कुकू बाहेर येतो आणि तो आवाज हे जे रोटेट होत आहे पाहू शकता. जशी आपली पेटी असते पियानो, जसा आवाज करतो तसा आवाज न्यूमॅटिकली ते आवाज आपल्याला कुकूचा आवाज येतो. आता आम्ही पूर्ण ब्लॅक फॉरेस्टच्या रोड मधून चालत आलो. अप्रॉक्स अर्धा 1 तास असेल आणि त्यानंतर आम्ही या पॉइंटला पोहोचलोय. आता वॉटरफॉलचा व्ह्यू पॉइंट वरती आहे आणखी, बट हा आम्ही स्टार्टिंग पॉइंट आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आणि तुम्ही इथे बघत असेल माझ्या मागे सगळं तुम्हाला केकचं दिसतंय, तर ऑब्व्हियसली इथे ब्लॅक फॉरेस्टचं ओरिजिन झालंय, ब्लॅक फॉरेस्ट केकचं. त्यामुळे तुम्हाला सगळे हे केकचे हे दिसतायत, स्टिकर्स दिसतायत. आता आम्ही इथून चालत आलोय ना, हा रोड बघा, पूर्ण ब्लॅक फॉरेस्ट मधले तुम्हाला इथे झाड दिसतील. आणि हा जो वॉटरफॉल दिसतोय ना, आम्ही तिथे जाणार आहे एकदम वरती, जिथून स्टार्ट झालाय ना तिथपर्यंत आपण ट्रेक करत जाऊ शकतो. तर आम्ही तिथे जाणार आहोत.
अँड आता आम्ही पोहोचलो आहोत जर्मनीतील सर्वात उंच अशा वॉटरफॉल मध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे. वाव. आता आम्ही ऑलमोस्ट वॉटरफॉलच्या टॉप मोस्ट व्ह्यू पॉइंटला पोहोचलोय आणि आम्ही तिथून स्टार्ट केलं होतं ना ते तिथे खाली होतं आणि इथे ना स्टेप बाय स्टेप आहे, तुम्ही वरती येऊ शकता आणि प्रत्येक व्ह्यू हा डिफरंट आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे खरंच. म्हणजे वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे हा. पूर्ण डेन्स ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आम्ही सध्या उभा आहोत आणि इथं हा वॉटरफॉल आहे. खूप सुंदर आहे. आता आम्ही आलोय टायबर्ग मध्ये, जे ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आम्ही गेलो होतो ना, तर पूर्ण आम्ही एक रिंग कंप्लीट करून आता पायथ्याशी आलोय आणि पायथ्याशी दुसऱ्या रूटने आल्यामुळे आम्हाला हा लेकचा व्ह्यू मिळालाय. खूप सुंदर लेक आहे. अँड आता आम्ही निघालो आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक खायला. तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट मध्ये आला आणि ब्लॅक फॉरेस्ट केक ट्राय नाही केला असं पॉसिबलच नाहीये. तर आता आम्ही जस्ट ब्लॅक फॉरेस्ट केक ऑर्डर केलाय, बघूया आपण कसा आहे. वाव, खूप भारी आहे आणि हा कम्प्लिटली डिफरंट आहे जे आपण इंडियात खातो त्यापेक्षा. खूप 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 भारी आहे. आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ब्लॅक फॉरेस्ट केक आहे तो ओरिजिनली जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट रिजन मध्ये बनतो आणि हा आम्ही त्याच कॅफेत आलो जिथे तो बनायला सुरुवात झाली आणि हा खूप फेमस आहे इथे. अँड असा होता आमचा इव्हेंटफुल डे 2 इन ब्लॅक फॉरेस्ट. हाय, आज आहे आमचा डे 3 इन ब्लॅक फॉरेस्ट आणि आज तिसऱ्या दिवशी आम्ही आलो आहोत टिट्सी लेक बघायला. टिट्सी लेक आम्ही जे हॉटेल केले तिथून 40 मिनिट्स डिस्टन्सवर आहे आणि आम्ही याच्याबद्दल खूप ऐकले. हे ग्लेशियर लेक आहे, तर बघूया आपण कसं आहे. बट आम्ही ह्या बानोफवर एंटर केल्या गेल्याच आम्हाला खूप छान वाईब आली आणि खूप टुरिस्ट दिसत आहे तिथे. तर बघूया आपण आतमध्ये कसं असेल. आम्ही लेककडे चालत जाताना आम्हाला हे ऑन द वे एक क्यूट असं घर सारखं दिसलं, तर आम्ही दोघंही उत्सुकतेने ते बघायला आलो आणि वाव, यांनी खूप सुंदर हे बनवलंय. जसं गार्डन टाईप आहे आणि त्यामध्ये त्यांनी घर समोरून असं छोटंसं नदी वाहतीये असं दाखवलंय, गार्डनिंग केली आहे. खूप छान यांनी हे बनवलंय. आता आपण आलो आहोत टिट्सी लेकवर. टिट्सी लेक हा ग्लेशियर लेक आहे आणि यातील हिवाळ्यातील बर्फ असतो, तो बर्फ वितळतो आणि हा लेक तयार होतो. जर्मनीतील हे प्रसिद्ध वीकेंड एन्जॉय करायचं स्थान आहे. इथे लोक येतात. ही बोट तुम्ही रेंट करू शकतात. अर्ध्या तासासाठी 8 युरो, एक तासासाठी 16 युरो देऊन ही बोट घेऊ शकतात. बोटमध्ये पण प्रकार आहेत, काही मॅन्युअल आहेत, तिथे तुम्हाला पॅडल करावं लागेल आणि काही आहेत मोटराइज बोट पण तुम्ही घेऊ शकतात आणि पूर्ण लेक एक्सप्लोअर करू शकतात. हा लेक खूप सुंदर आहे आणि इन द लॅप ऑफ नेचर आहे. होप सो आम्ही पण आता एक बोट घेऊ आणि एन्जॉय करू. मी जस्ट आता पेडल बोट घेतलीये आणि आम्ही चालवतोय. आम्ही एकदम सेंटर ऑफ द लेक मध्ये आहोत सध्या. खूप मजा येते आणि वाव, व्ह्यू खूप खूप जास्त छान आहे. जाना तुम्हें तो ये बात जानी कि ये जिंदगी कैसी बनती सुहानी, मुझे हर पल तेरे साथ रहना है. हम कुछ अधूरे से तुम भी कुछ आधे, आधा आधा हम जो दोनों मिला दे तो बन जाएंगी अपनी ये जिंदगानी. या दुनिया मिले ना मिले हमको, खुशियां भगा देंगी हर गम को. तुम साथ हो फिर क्या बाकी हो, मेरे लिए तुम काफी हो. जस्ट आता आम्ही बोट राईड केली आणि इथे 10-15 मिनिटं वॉक केलं आणि आता आम्ही इथून निघतोय. तर अशी होती आमची 3 दिवसाची ब्लॅक फॉरेस्टची ट्रिप. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आधी चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.